चला रोल काल मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी आमचे अधिकारी मान्य जरंगे पाटील यांना भेटले आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतोय त्याची त्यांना कल्पना दिली आहे. त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली. आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो. काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली. विशेष करून हैदराबाद गॅजेटियर आहे आणि सातारा गॅजेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. या बाबतीत आता विस्ताराने चर्चा झाली. काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, बाबी तपासून घेतो आहे मी. अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतं आहे आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समितीत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं. साहेब प्रामुख्याने ह्या दोन गॅजेट संदर्भात झाली. दोन गॅजेटच्या संदर्भामध्ये तात्काळ अंमलबजावणी करावी ही त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारला त्यात नेमकी अडचण काय येते? नाही, अडचणी तशा एकंदर तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत, संख्या मिळालेली आहे, आपल्याला नावं नाही आहे, त्याच्या संदर्भात मग कसं पुढं जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्या समेत परत बैठक आहे. त्यांना आम्ही आता माहिती सांगितली, माहिती पाठवली. आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या, आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांची समेत चर्चा होईल. मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्याच्यावर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत पुढे आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल. काल समितीच्या सदस्यांनी जरंगे पाटलांची भेट घेतली होती. आज परत काही अशा पद्धतीची भेट होऊ शकते? नाही, आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत. पुन्हा ते हे सांगणार की मी जी माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे. म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समित चर्चा झाली. 5 वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समित चर्चा होईल. पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जरंगे पाटलांना देण्यात येईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.